तर नमस्कार. तर हे पहा, आता घर रिकामं झालंय. कपाटन तीन घरातलं नेलंय आणि इथं कडाप्याला आणि त्याला थोडा पसारा राहिलाय असा. तर चालली आवर. तर आता आम्ही रूम बदलित होतं, गावाच्या जवळ रूम केली, तर तिकडं चाललोत राहायला. आता इथं मस्त एवढी मोठी रूम होती, खूप मोठी रूम होती. त्यातलं कपाट मान्या असं टाकलेलं आहे नेऊन गाडीत, आणि बाकीचा पसारा राहिलाय, हे पडलाय. तर किरकोळ राहिलाय, मशीन वगैरे राहिली, तर भरायचं काम चालू आहे. तर हे लाव दरवाजाच आहे, दरवाजाच लावायचं. तर जीवनात नाही का स्वतःचं घर असावाच. स्वतःचं घर असल्याच्या नंतर असं पसारा हालायची गरज पडत नाही. आपल्या घरात आपला पसारा आपण कसा पण ठेवू शकतो आणि हलवायची पण गरज नाही. की गाडी भरली, कपाट मान्य काही कपडे असं टाकलंय त्याच्यात आणि चालवलंय. तर इथं मी रानातच राहिल्यासारखं, तिथं पण असतच आहे, पण चालले आता रूम बदलून. तर लय दिवस झालं इथं राहत होतं, वाईट वाटायला लागलंय रूम बदलून चाललोत म्हणून. सकाळपासून असंच बसलं होतं, आणि आता गाडी आली आणि आम्ही आता भरलाय पसारा. तर चालली आवर. आणि परत इथून तिथं पसारा जाणार, तो पसारा परत लावायचा सगळा, जिथं ठेवायचा. तर त्यात पण एक दिवस जाणार. तर अशी असते स्वतःचं घर नसल्याच्या नंतर, अशी असते पंचायत. भाड्याच्या घरात राहायचं, इथून तिथं. तर जीवनात हे असं चालूच असतंय. तर आम्ही पण प्रयत्न करणार होतं स्वतःचं घर बनवायचा, चाललंय. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. पसारा लावणार आहे मी तिकडं. तर गावाच्या जवळ रूम करायची, तर लेकरांना आनंदच झालाय, कारण की इथून त्यांना लांब पडत होतं जायला यायला. तर आता आम्ही गावाच्या जवळ रूम करणार होतं, ह्यांना जवळ पडणार शाळेत जायला यायला. तर साई तर खूप खुश झालाय. कसं वाटतंय? चांगलं. तुला चांगलं वाटतंय, पण वाईट